बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिरपूर तालुका पोलिसांनी 11 संशयितांना घेतले ताब्यात। शिरपूर शहरात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर शिरपूर तालुका पोलिसांनी 11 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। सदर संशयितांमध्ये शिरपूर तालुकासह चोपडा तालुका व सोनगीर येथील अनेक संशयितांचा सहभाग असल्याचं समजलंय। 8 वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता। शांततेत निघालेल्या मूक मोर्चानंतर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळ काही तरुणांनी रास्ता रोको आंदोलन करत हुल्लडबाजी केली होती। रास्ता रोको करत असताना काहींनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना धक्काबुक्की केली होती। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अजून चौकशी करून संशयित वाढण्याची शक्यता आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। दिनांक 15/8/25 रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे 8 वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिनांक 18/8/25 रोजी शिरपूर शहरामध्ये विविध संघटनांमार्फत मूक मोर्चाचे आयोजन करून निवेदन देण्यात आलेले होते। सदरचा मूक मोर्चा सकाळी 11 वाजता चोपडा जिन येथून सुरू होऊन शहराच्या विविध भागातून तो आलेला होता। त्यामुळे 2500 ते 3000 महिला व पुरुष यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती। सदर मोर्चा हा निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर 12:30 वाजता शांततेत संपला होता आणि सदरचा मॉब परत जात असताना काही तरुणांनी गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये वाहनांची अडवणूक करून त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी करून हुल्लडबाजी करून अचानक रस्ता रोको सुरू केला होता। म्हणून त्या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच पोलीस स्टेशन शिरपूरचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे त्या ठिकाणी स्टाफसह त्या ठिकाणी गेले आणि त्या जमावाला हटवत असताना जमावाने सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांच्या अंगावर धावून धक्काबुक्की केली। त्यामध्ये पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला। त्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्यांच्यावर दुखापत करण्यात आलेली होती। त्या घटनेबाबत शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 385/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 11 आरोपींना 25 तारखेपर्यंत 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। सदर मोर्चामध्ये चोपडा, सोनगीर तसेच शिरपूर तालुका येथील तरुण मंडळी जास्त आलेली होती। त्यानंतर त्यांनीच सदर ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांवर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्यात आणखी आरोपींचा शोध चालू असून सदर मोर्चामध्ये शांततेत हा संपल्यानंतर गुजराती कॉम्प्लेक्स येथे बेकायदेशीर जमाव जमवण्याचा त्यांना काय उद्देश होता, त्यांना कोणी चिथावणी दिली होती, तसेच त्यांच्या सोशल मीडियावर काही पोस्ट करून त्यांना मूक मोर्चास कोणी चिथावणी दिली होती का, तसेच त्यांना कोणी आर्थिक सहाय्य वगैरे दिले होते का, याबाबत सुद्धा आम्ही तपास करीत आहोत आणि यामध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। ज्यांचा सहभाग यामध्ये दिसून येईल त्या व्हिडिओ चित्रीकरण पाहून ज्यांचा सहभाग यामध्ये निष्पन्न होईल त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि